मेट्रो 2B अंतर्गत कुर्ला पश्चिम हलाव पुलावरनं जाणाऱ्या गार्डरमुळेच कुर्लावासियांमध्ये संताप आहे। मेट्रो 2B गर्डरची उंची ही सध्या हलाव पुलावरती 3.5 मीटर आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो, त्यामुळे इथून गणपती आणि देवीच्या मूर्ती नेण्यास अडथळा निर्माण झालाय। या बदलांबाबत सार्वजनिक सूचना जरी प्रसिद्ध करून नागरिकांचं मत जाणून घेतलं असलं तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती, अशी स्थानिकांची भूमिका आहे। पाहूयात। मुंबईतली वाहतूक जी आहे ती वेगवान पद्धतीने व्हावी यासाठी सध्या मुंबईत जे आहे ते मेट्रोचं जाळं विणलं जात आहे। मुंबईतले जे अनेक मेट्रो मार्ग आहेत त्याचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतं आहे। मेट्रो 2Bचा जो मार्ग आहे या ठिकाणी देखील काम जे आहे ते मोठ्या जलद गतीने सुरू आहे। मात्र कुर्ला इथे जो मेट्रो 2Bसाठी गर्डर टाकण्यात येतोय त्याला कुर्लावासियांनी आक्षेप घेतलेला आहे। नेमका काय आक्षेप आहे हे मी जाणून घेतोय। माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय। मला सांगा, आपल्या पाठीमागे हा सगळा मेट्रो 2Bचा मार्ग पाहायला मिळतोय, गर्डर काही दिवसामध्ये या ठिकाणी टाकला जाणार आहे, तुमचा आक्षेप काय आहे? खरं पाहिलं तर हा जो गर्डर तुम्ही पाहिला हा हलापूलला लागून आहे। या गर्डरची इथे जी उंची आहे 3.5 मीटर आहे। खरं म्हणजे तर ही अगर ही उंची पाहिली तर उद्या भविष्यामध्ये जेव्हा मेट्रो सुरू होईल तेव्हा त्या मेट्रोला सुद्धा सुरक्षिततेला इथे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। कारण कुठल्याही मेट्रोची जी उंची कुठल्याही पुलापासून कमीत कमी 7 ते 8 मीटर असते असं आपण पाहतो, पण दुर्दैवाने इथे त्यांनी 3.5 मीटर ठेवलेली आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये हा जो हलापूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे। 10 वर्षापूर्वी स्वतः MMRDने कोट्यावधी रुपये खर्च करून हा पूल बांधला, याची दुरुस्ती केली। आता हा पूल उद्या तोडला जाऊ शकतो, किंवा जेव्हा 3.5 मीटरच्या तुम्ही जेव्हा हाईट करणार तेव्हा इथे गणपती उत्सव असून देत, नवरात्री उत्सव असून देत, किंवा इथली जी वाहतूक आहे का जर पाहिलं तर कुर्ल्यामध्ये LBS मार्ग, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, सायनच्या ब्रिजवर तोडलेला आहेत, तिथं मोठी वाहतूक कोंडी होते। त्या हलापूल हा सर्वात चांगला मार्ग आहे जो कुर्ल्याला जोडण्याचा मोठा काम करतो। पण दुर्दैवाने इथे जे मेट्रोचं जे गल्डर आहे हे 3.5 मीटर आल्यामुळे फार प्रचंड लोकांमध्ये रोष आहे, आणि याच्यामुळे भविष्यामध्ये आमचे सर्व सण असून देत किंवा इथली वाहतूक आहे याला फार मोठा एक प्रभाव होऊ शकतो। बरं, आता हे पिलर तर उभे राहिलेले आहे, गर्डर टाकण्यात येणार आहे, मग याच्यापूर्वी का आक्षेप घेण्यात आला नाही? खरं पाहिलं तर ही फार मोठी गंमत आहे, कारण मेट्रो 2Bचा जो मार्ग आहे हा मार्ग ह्या रस्त्यापासून आधी नव्हता। जेव्हा DPR बनलं, जेव्हा मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये महानगर क्षेत्रामध्ये जेव्हा पसरवण्याचं काम MMRDने केलं, तेव्हा हा रूट MTNL कुर्ला वेस्ट आणि ईस्टला जोडणारा होता। परंतु कुठल्या कारणास्तव त्यांनी हा रूट बदलला, त्याच्या आजपर्यंत कारण स्पष्ट झालेलं नाही। किंवा जेव्हा नवीन मार्ग बदलला तेव्हा त्यांनी जो DPR सुद्धा बदलला की नाही बदलला यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहेत। तेव्हा नागरिकांची मतं जाणून घेणं, ऑब्जेक्शन घेणं, लोकांच्या बैठका घेणं यावरती MMRDने कुठेतरी कानाडोळा केला। त्यामुळे लोकांना कल्पना नव्हती की एक्झॅक्टली हा जो गल्डर आहे हा किती उंच असणार। जेव्हा गल्डर हलापूलला जोडला गेला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा गल्डर उद्या हलापूलला जोडल्यामुळे उद्या हलापूल बंद होऊ शकतो, इथल्या सर्व वाहतूक सेवा बंद होऊ शकते। तेव्हा जाऊन नागरिकांना याची कल्पना आली। आता हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का काही बदल करणं? आमची आता परवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी MMRDच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। आमचं एवढं म्हणणं होतं की तुम्ही जी चुका केल्या आहेत त्याचं पाप नागरिकांनी का भोगावं, हे MMRDचं पाप आहे। MMRDने अगर रूट चेंज केला नसता तर निश्चितपणाने ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती झाली नसती। आम्ही त्याला सजेशन दिलं की 3.5 मीटरची जी हाईट आहे तुम्ही परत एकदा विमानतळ प्राधिकरणाला पत्र पाठवा, कारण ही 7 वर्षापूर्वी त्यांनी घेतलेली परवानगी आहे। म्हणजे 2017ला जी परवानगी घेतली त्यानंतर ॲटिट्यूड चेंज झालं, लॅटिट्यूड चेंज झालं, इथली पुरी परिस्थिती चेंज झाली। कारण पाहिलं तर इथे मोठे मोठे डोंगर आहेत किंवा इथले चर्चच्या बाजूला, पण हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे। तर आम्ही एवढीच मागणी केली की तुम्ही परत एकदा पत्र पाठवा, शक्य झालं तर 5.5 मीटर झालं तर सर्व प्रश्न सुटतील, किंवा कुठेतरी याच्यावरती तोडगा काढण्यासाठी MMRDने पुढे येण्याची आवश्यकता आहे। मला थोडंसं या परिसराबद्दल सांगा, किंवा हा जो काही पूल आहे, मी विनंती करतो आमचे कॅमेरामॅन त्यांनी हा सगळा परिसर दाखवा। काय त्या परिसराबद्दल काय सांगाल, काय नेमके अडथळे भविष्यात येऊ शकतात? खरं म्हणजे हा हलापूल आहे, हा ब्रिटिशकालीन पूल आहे। हा सर्वात वाहतुकीचा सर्वात मोठा हा एक लिंक रोड म्हणावा लागेल, कारण जेव्हा LBSला ट्रॅफिक असते, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड ट्रॅफिक असते, तेव्हा नागरिक या मार्गाचा जास्तीत जास्त वापर करतात। आणि इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे, त्या वस्तीसुद्धा ह्याच मार्गाचा वापर करते। खरं म्हणजे पाहिलं तर खाली इथे आपण शिड्या दिलेल्या आहेत खाली जाण्यासाठी दोन्ही मार्गाने, म्हणजे कुठेतरी हा मार्ग फार महत्त्वपूर्ण आहे। समजा होतं भविष्यामध्ये इथे 3.5 मीटरची हाईट केली तर या मार्गावरती सुद्धा फार मोठा प्रभाव होऊ शकतो, आणि सर्व ट्रॅफिक ही LBS मार्ग सांताक्रूज चेंबूर लिंक रोडला जाऊ शकते। त्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये MMRDने नियोजन करण्याच्या नावाखाली इथे अनियोजन करू नयेत, आणि कुठेतरी ह्या नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे।
नक्कीच अनिल गलगली यांनी काय नेमका आक्षेप आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कुर्ला हलाव पूल इथले स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत. आपण या सगळ्या विषयासंदर्भात त्यांच्याशी बातचीत करतोय. मला सांगाल तुमचा देखील या सगळ्याला आक्षेप आहे का आक्षेप आहे आणि काय भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतील? या मेट्रो 2च्या कामामुळे कुर्लावासींना भयंकर त्रास होणार आहे. 3.5 लाख ते 4 लाख रहिवाशांना इथे त्रास होणार आहे. हे जी हाईट त्यांनी DPRमध्ये चेंज केली त्याची कुठलीही पूर्वकल्पना नाही. तर हा ब्रिटिशकालीन पुलाचा त्यांनी मागेही कामामध्ये साधना केला होता आणि आताही त्यांनी त्या हाईटचा आपल्याला हे सांगतात की सिव्हिलायझेशनने हाईट दिली नाही. पण सिव्हिलायझेशनकडून स्पेशल केस म्हणून हाईट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. लोकांना विश्वासात घेतला नाही नागरिकांना आणि डायरेक्ट स्लॅब आणि कॉलम प्रिकास्ट करून हा जो पूल म्हणजे उडवायचा डाव मी असं सांगेल की त्यांनी हे केलेलं आहे. ह्याचसाठी मी परत त्या मागच्या सोमवारच्या मीटिंगमध्ये MRD प्रशासनाला निवेदन केलेलं आहे की तुम्ही सिव्हिलायझेशनची घ्या आणि स्थानिक आमदार कुर्ला विधानसभेचे श्री मंगेश कुडालकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना त्याचं निवेदन देणार आहे की त्यांनी स्पेशल केस करून या हाईटच्या जे संकट त्यामध्ये आहे त्यांनी स्पेशल केस करून दिल्लीवरून त्याची हाईटचं सोल्युशन घेऊन यावे ज्याच्याकडून हा पोलीस सावध राहील. ह्याच्यामध्ये जी परंपरा आहे लोकांची आणि येणं जाणं आहे फायर ब्रिगेड बरेच काही समस्या आहेत पण त्यांनी ते लोकांकडून जाणूच घेतलं नाही. फक्त आपली काम करायचं आणि जायचं असं त्यांनी केलेलं आहे. म्हणून माझं निवेदन आहे की सिव्हिलायझेशनकडून त्यांनी एकदम भक्कमपणे पाठपुरावा करून हाईट आणावे आणि आम्हाला ह्या संकटातून मुक्त करावे आणि त्या कुर्लावासी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि फार भयंकर मोठं आंदोलन होईल कारण लोकांची भावनाशी जुळलेला हा विषय. पण जेव्हा हे सगळं काम होत होतं पिलर उभे राहत होते किंवा ही सगळी पाहणी केली जात होती त्यावेळेस तुमच्याशी काही संवाद झालेला का MMRDAचा किंवा संबंधित अधिकाऱ्यांचा किंवा त्यावेळेस काय आक्षेप वगैरे घेण्यात आले होते? साहेब असं आहे की कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता MRDAने याच्या DPRमध्ये 2017मध्ये चेंज केलेला आहे. आता सध्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने 2014 DP नंतर 2034चा काढला आहे. तर लॅटिट्यूड आणि लँडिट्यूड हे जे टेक्निकल बाबी आहेत त्यांनी न तपासता 2017च्या वर त्यांनी हे केलेलं आहे. कुठल्याला विश्वासात नाही. आता पेपर न्यूज ते अशा पेपरचा न्यूजला कोण वाचत नाही. त्यांनी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम केलं असतं आणि मागील 1.5 महिन्यापासून आमचे RT ॲक्टिव्हिस्ट अनिल गलगली आणि बाकी सगळ्या टीमनी ह्या गोष्टीवर प्रकाश टाकल्यानंतर भूमिका घेतल्यानंतर ते हडबडून सगळे प्रशासन जागा झालं. त्यामध्ये MRD आहे, BMC आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, सगळे आपल्या NOC देऊन बसले पण त्यांनी लोकांचा विचार नाही केला. तर माझे हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी विचार करावा आणि ह्या प्लॅनिंगमध्ये चेंज करावा. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे रेमेडीजला तुम्ही उत्तर काय आहे त्याचा सोल्युशन काय काढू शकता. तर माझी MRD प्रशासनाला विनंती आहे. गलगली साहेबांच्या मीटिंगमध्ये ठोसपणे सांगितलं हाईट वाढवा सगळं विषय संपून जाईल. माझी विनंती त्यांनी हे काम करावं. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय सांगायचं आहे प्रशासनाला? मला थोडक्यात इतकंच म्हणायचं आहे हा आमचा परंपरागत विसरण्याचा मार्ग आहे. या मार्गाशी आमच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. कुर्ल्यातली सर्व मंडळं या विषयासाठी एकत्र आलेली आहे. जर आपल्याला माहिती असेल 10 वर्षापूर्वी असाच इश्यू विसरण्याच्या मार्गात झाला होता. स्वतः अनिलजी त्यावेळी होते त्यांनी इनिशिएट घेतलं आणि आता याच्यावर सुद्धा तोडगा करण्यासाठी आम्ही कुर्ला मेट्रो संघर्ष समिती स्थापन केली आहे. स्वतः अनिलजी त्याचं पुढाकार घेऊन जे काही शासकीय यंत्रणांना आपल्याला संपर्क करता येईल किंवा त्यांच्याशी जे काही हे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे या धार्मिक मुद्द्यावर त्यांनी शांतपणे यथोचित तोडगा काढावा. नाहीतर मग आंदोलनाचा मार्ग हा शेवटी लोकशाहीने आम्हाला दिलेलाच आहे. नक्कीच या सगळ्या मुद्द्यावर स्थानिकांच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये MMRD असेल किंवा संबंधित प्रशासन असेल त्यांनी मार्ग काढावा आणि स्थानिकांच्या भावना समजून घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा जे आहेत ते हे कुर्लाकर व्यक्त करताना पाहायला मिळतात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा मी देवेंद्र कोलटकर NDTV मराठी मुंबई.